नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुरबाड तालुक्यातील त्या अंगणवाडीचे काम सुरू, परिणामकारक बातमीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तत्परता। माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या फांगुळगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या साखरवाडी अंगणवाडी केंद्राची अवस्था सचित्र बातमीद्वारे प्रसिद्ध होताच या परिणामकारक बातमीची दखल संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेऊन संबंधित यंत्रणेला याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार या अंगणवाडीचे काम तातडीने हाती घेतल्याची माहिती मिळत असून येथील मुलांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे। त्यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाचे आभार मानले जात आहेत। 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी सरकारद्वारे अंगणवाड्या चालवल्या जातात। अंगणवाडी केंद्रामध्ये प्री-स्कूल शिक्षण, पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि लसीकरण अशा सुविधा पुरवल्या जातात। या खेळ आधारित शिक्षणामुळे त्यांचा सामाजिक, भावनिक आणि मानसिक विकास होतो। याकरिता अंगणवाडी केंद्र इमारत सुसज्ज, नीटनेटकी असावी असे अपेक्षित असतं। परंतु फांगुळगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या साखरवाडी अंगणवाडी केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। याचे सचित्र वृत्तपत्रकार संजय कांबळे यांनी प्रसिद्ध करताच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी तात्काळ याची दखल घेऊन संबंधित यंत्रणेला कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार सुमारे 52 मुलांना अंगणवाडी मदतनीस श्रीमती भला यांच्या घरी स्थलांतरित करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली। शिवाय अंगणवाडी केंद्रातील साहित्य काढून ते दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं। या अंगणवाडी केंद्रासाठी वाडिया फाउंडेशन तर्फे 60% आणि ग्रामपंचायतीच्या वतीने 40% असा खर्च करण्यात येणार आहे। यामध्ये पाण्याची टाकी, बांधकाम दुरुस्ती, दरवाजे, खिडक्या, शौचालय, रंगरंगोटी अशा कामांचा समावेश असून हे काम पूर्ण झाल्यानंतर याचे उद्घाटन संवेदनशील CEO श्री घुगे सर यांच्या हस्ते करण्याचा मनोदय येथील ग्रामस्थांनी केला आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।